आनंदभाऊ म्हात्रे कालवा टीमचे 12वे आणि पायगावचे आमचे मित्र हेमंत देवलीकर दोन्ही 12वे खेळाडूंचं मनपूर्वक सरचे स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. नितीन गवलीचा एक सर्वात आवडता खेळाडू म्हणून हेमंत देवलीकर आज अनिल देखील टीमला जॉईन झालेत. मात्र दमन चषकामध्ये दोन्ही खेळाडू नव्हते. हे असते तर कदाचित फायनलचा सामना खेळायला मिळाला असता. नक्कीच नितीन गवली यांच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा फलंदाज मुकेश पाटीलने घेतलेत. शैलेश पाटील कामतगर यांच्याकडून नितीन गवली यांच्या टीमला स्पेशली शुभेच्छा दिलेत आणि सदा म्हात्रेला देखील या सामन्यासाठी शुभेच्छा दिलेत. चांगली फिल्डिंग करतायत गणेश. नितीन गवलीची टीम चालू हंगामामधली एक टॉप 5 मधली टीम म्हणून या टीमकडे आता पाहिलं जातोय. 2 चेंडूमध्ये 3 मुकेश आणि राकेश म्हात्रे. बॅटची कडा एसटी रक्षक याला बीट करून चेंडू चालला अगदी नॉन स्टॉप सीमा पार चौकार. प्रयत्न जरूर पाहिले आपण. एसटी रक्षकाचे शरीर एसटी देखील उंच पुरी आहे मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. आज अनिल मुखादम टीमला जॉईन नाहीये. खूप चांगला क्रिकेट दमन चषकामध्ये न्यूमिलन पायगाव टीमनं खेळला. त्यानंतर कालिका माता कालवार टीमनं देखील दमन दौऱ्यामध्ये सुपर 18 मध्ये प्रवेश केला होता. दमन दौऱ्याची विजेता टीम एक छुपा रुस्तम संघ एजी स्पोर्ट निंबवली राहिली. चेरोबा 40+ सलग दुसऱ्यांदा दमन चषकाची फायनल मॅच हरलेली आहे. इथे चेंडूला अगदी कंट्रोल पुलचा फटका केलेला. बघूया चेंडू चालला डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग पोलाट गणेश रवींद्र राजेश या खेळाडूंनी देखील नितीनला चांगली साथ दिलेली आहे या अंगामध्ये आणि खास करून आमचे गोलंदाज जगदीश मुकादम. चार चेंडू 9. बघूया हा चेंडू उमेश टाइम भटकाय. अनिल आणि पोलाड चेंडूच्या समोर आहेत. एकच धाव येईल. रुपेश मुकादम देखील या टीमचा आता एक महत्त्वाचा खेळाडू बनलाय. फलंदाजी खूप चांगली आपल्याला रुपेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. शरद काटेकर देखील टीमला जॉईन आहेत. भरत भाऊ देखील टीम प्ले 11 मध्ये. उचली घेणारा चेंडू क्या बात आहे. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या बिनबाद 9. 10 धावा. बघा पंचांचा निर्णय मित्रांनो. लाईव्ह स्पर्धा आहे. कोणी बाहेरून आवाज देऊ नका. आपले पंच आहेत आपल्या संघटनेशी संलग्न आहेत आणि भरपूर स्पर्धा ते सालाबाद प्रमाणे कव्हर करत असतात. एक ओव्हर 10 योगेश पाटील. बघूया दुसऱ्या ओव्हरसाठी चेंडू जगदीश मुकादम यांच्या हातामध्ये सोपवलाय. रवींद्र मुकादम आज कुंदन मला वाटतं संघामध्ये नाहीये. कुंदन या संघाचा एसटी रक्षक आहे. रवींद्रच्या नेतृत्वाखाली न्यूमिलन पायगावनं दमन दौऱ्यामध्ये चतुर्थीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलेले आहे. चेरोबा 40+ संघाने या संघाला पराभूत केलं होतं. पहिली सेमीफायनल आपण पाहिली जय बजरंग कारिवली आणि एजी स्पोर्ट निंबवली. त्यानंतर न्यूमिलन पायगाव
आणि चेरोबा 40+ या सुपर 4च्या दमन चषकातील 4 टीम किरण, राजेश, पोलाट, गणेश, रवींद्र, रुपेश मुकादम, अनिल, भरत, नितीन गवली, जगदीश मुकादम, खूप चांगली टीम आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला ताकदवान फटका आपण पाहतोय. राकेश म्हात्रेचा ब्रँडेड षटकार, गुड शॉट. धावसंख्येला आकार आले, धावा बनलेत 16. क्या बात आहे. अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. चेंडू बॅटला चाटून शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये अनिल यांनी पकडला. एक सिंगल धाव, धावसंख्या 17. मैदानाच्या अगदी चारी बाजूला झाडी पाहायला मिळते आणि दिवेगावची खाडी आणि झाडी आणि त्याच्यामध्ये हा मैदान, अतिशय चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे. दमन दौरा आटपून आपण या स्पर्धेमध्ये थेट उतरलोय आणि असं काय वाटतं की डोंगराच्या अगदी मध्यभागी खोलवर आपण ज्याला खड्डा म्हणतोय अशा खड्ड्यामध्ये वसलेली ही क्रीडानगरी बाधोय. सर्वच संघटनेच्या संघांकडून या स्पर्धेचं सुधाकरदादा पाटील कौतुक झालेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला ही स्पर्धा दिवे गावातून पहिली स्पर्धा देण्यात आलेली आहे. क्या बात आहे. इथे झेल टिपलाय, फलंदाज राकेश म्हात्रेची विकेट. पहिला विकेट 18 धावसंख्येवर मैदानामध्ये आपण पाहतोय योगेश. बघूया योगेश. पहिला चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला शॉर्ट मिड विकेट रिझनला केलेत. अगदी रवींद्रनं चेंडू पकडलाय, चांगली फिल्डिंग आहे. वेलकम कांतीभाऊ, स्वागत आहे आपलं. न्यू इंग्लंड पायगाव टीमचे एक सिनियर खेळाडू. अतिशय चांगला अगदी कव्हर आणि पॉइंट रिझन मध्ये हा फटका सजवलाय. डीप पॉइंट सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. क्लास, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. धावा मिळालेत. मुकेश पाटील आहे चेंडूवर 4, धावसंख्या 23. दोन ओव्हरमध्ये धावा 23 आलेत.
दोन्ही टीम मजबूत टीम आहेत आणि नक्कीच एक मैत्रीपूर्ण सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय नितीन गवलीची टीम तर दुसऱ्या बाजूला प्रशांत शेठ म्हात्रे आणि सुशांत शेठ म्हात्रे फॅन टीम श्री कालिकामाता कालवार. सदा म्हात्रे नक्कीच प्रवीण म्हात्रेच्या खांद्यावर या संघाची जबाबदारी आहे. खूप जिद्दी खेळाडू आहेत. दमन दवऱ्याचा जो पराभव आहे तो नक्कीच अजूनही डोळ्यासमोर असेल. जय बजरंग कारुली संघाच्या अगेन्स्ट चेसिंगच्या बलावर सामना गमावा लागला होता. मात्र खूप चांगला खेळ राहिला होता कालवा टीमचा देखील. गोलंदाज राजेश क्या बात आहे. इथे बघूया एक सिंगल धाव तर पूर्ण केलेली आहे. पंचांनी जागा देखील बदललेली आहे म्हणजे नक्कीच इथे आमच्यासाठी इशारा आहे. वाईट 22 + वाईट 2 एक्स्ट्रा धावा आलेत. धावसंख्या 25. चालू सामन्यातून विजेता संघ आणि बंद्र्या मारुती काल्हेर. बघूया चेंडूला काऊ कॉर्नर इथंकडे मुकेशनं केले. रवींद्र मुकादमची चांगली फिल्डिंग. थ्रो पर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. 2 धावीनं संघाची टोटल झाली 27. 2 ओव्हर 1 चेंडू म्हणजे 13 मध्ये 27 टोटल चांगली आहे. अजूनही 11 चेंडू खेळायचे आहेत आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये मंगेश म्हात्रे या फलंदाजाचं येणं बाकी आहे. जितेंद्र देखील एक चांगला फलंदाज आहे. बघूया चेंडूला लेटकट करायचा होता. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न नितीनने इथे केला होता. मित्रांनो दमन चषकामध्ये 2 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या होत्या. विजय स्पोर्ट खानपेचे विनोद शेंडे यांनी पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती पाये टीमच्या अगेन्स्ट आणि कालवा टीमचा जितेंद्र यांनी सलग 2 सामन्यातून 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम दमन चषकामध्ये केले. दमन चषकाच्या अजून काही अपडेट असतील मात्र मी ज्या ग्राउंडवर होतो माझ्या समोर जो कारनामा झालाय तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. यस कांतीभाऊ आणि हेमान देवलीकर अगदी सामन्याकडे टक लावून पाहत आहेत. दोन्ही 12वे खेळाडू आहेत निमिलन पायगाव टीमचे. तर अनंत म्हात्रे हे कालवा टीमचे एक सिनियर लेजंड क्रिकेटर आहेत. क्या बात आहे. इनसाइड आउट चेंडूला अगदी समोरच्या दिशेनं केलेत. बघूया लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. जिथे 1 होती तिथे 2 आणि इथे आता 2+4 धावा किती आहे सर टोटल धावा. यस 6 चौकार आलाय आणि 2 धावा धावून चांगला निर्णय. सहा धावा. धावसंख्या आपण पाहतोय 35. मुकेश पाटील देखील चांगल्या लयमध्ये आहेत. मध्यंतरी तब्येत साथ देत नव्हती. क्रिकेट पासून मुकेश थोडासा दूर राहिला होता मात्र पुन्हा एकदा आता फिटनेस चांगली आहे. सराव चांगला आहे. कालवा टीमचा मेन सलामीवीर म्हणून मुकेश पाटीलनं खूप चांगला क्रिकेट कालवा टीमसाठी सातत्याने खेळलेला आहे. 37 धावा लागलेत. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज राजेश. बघूया फलटस होता. चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजानं केलेला आहे. लॉंग ऑन रिझन मधून चेंडू चाललाय सीमापार चौकार.
आता फक्त 5 चेंडू खेळायचे आहेत. धावसंख्या झाली ती 47. 9 विकेट आणि 5 चेंडू. इथे अजून एक क्या बात आहे. योगेश पाटीलचा ब्लास्ट षटकार. प्रेमनाथदादा पाटील गावदेवी ओली टीमचे एक सिनियर खेळाडू माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओली यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आलेत. आणि काल त्यांची टीम या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेली आहे. धन्यवाद प्रेमनाथदादा पाटील, टार्जनदादा पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुरेख सुरेखचा कमबॅक आपण पाहतोय. दोन चेंडू शेवटचे बाकी आहेत. 55 धावा लागलेत. हा चेंडू देखील उडावला अगदी पोलाटच्या डोक्याच्या वरून. षटकार. पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. चालू सीझनचा विचार केला तर योगेश विद्यानंद पाटील, राकेश म्हात्रे, मुकेश पाटील अगदी पुराने लय में दिख रहे. धावसंख्या आपण पाहतो 61. क्या बात आहे. इथे हा चेंडू वाईड आलाय. धावसंख्या 62. उमेश पाटील मला वाटते स्पर्धेची 63 ही मोठी धावसंख्या आहे आणि आता 62 झालेली आहेत. आणि ये लो धमाका 68 धावा. कालवा टीमनं माजी सभापती चषकाच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यातून कंप्लीट केलेली आहेत. आणि आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या देखील आपल्या नावी कोरलेली आहे. वा. श्री कालिकामाता कालवा टीम एक गड्याच्या मोबदल्यात 68 आणि 69 धावांचं आव्हान नितीन गवळीच्या टीम समोर ठेवलेले आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल नक्कीच मित्रांनो आपण ऐकणार आहोत याच गावचा बुलंद आवाज उमेश पाटील आणि प्रमोद पाटील यांना धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील प्रमोद पाटील. तत्पूर्वी जाऊया डीजे यांच्या माध्यमातून ऐकूया संगीत.
तुम्ही पाहताय माजी सभापती चषक 2026 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. मी स्वतः प्रमोद पाटील आणि माझे सोबते प्रमोद पाटील, तसेच माझे सहकारी समाजाचे कालराम केने सर, तसेच आमच्या गावातले जबरदस्त बुलंद आवाज ज्यांनी रील स्टार जे आहेत उमेश पाटील आमच्या सोबत आहेत. तसेच आमचे पंचांचा जर विचार केला तर खरोखरच चांगल्याच भूमिकेमध्ये पंच हे कामगिरी करतात. चांगलं रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. सुनील म्हात्रे असो, सुरेश घरत असो, भाऊ पाटील असो, खरोखरच क्रिकेटमध्ये जर म्हटलं आपण तर तिसरी आंख त्यांना म्हटले जातं. अचूक नजर त्यांची असते आणि चांगलं डिसिजन ते देत आहेत. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. एक पारीचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि श्री कालिका माता कालवार या संघानं तब्बल 68 धावा इथं काढलेले. एकूण 70 धावांचं मोठं डोंगर इथं उभं केलेलं आहे. आणि उमेश, तुम्हाला काय वाटतं, काय घेऊन ते डोंगर फोडायला गेला, पोकलन या JCB? नक्कीच पोकलनच लागेल डोंगर फोडायचा झाला जर. ते खरोखरच एक मोठा धावसंख्या इथं उभं केलेले आहेत. तर मित्रांनो जाऊया. खरोखरच आपण जेव्हा स्पर्धा ठेवतो, आयोजन करतो, तेव्हा नियोजन बी करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी एक आर्थिक दृष्टीने लाभार्थीच एक चांगलं एक योगदान असतं. तर प्रथम पारितोषिक ज्यांनी दिलेले आहे ते म्हणजेच कैलाशवासी सुंदर नतू भोईर यांच्या स्मरणार्थ श्री निनाद सुरेश सुंदर भोईर यांच्याकडून मिळाले आहेत. तसेच द्वितीय पारितोषिकाचे आम्हाला प्रदान केलेले आहेत ते म्हणजेच कैलाशवासी मणिलाल तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री महेश तुकाराम भोईर यांच्यातर्फे आम्हाला बहल झालेले आहे. तसेच तृतीय पारितोषिक जे आम्हाला बहल झालेले आहेत ते म्हणजेच कैलाशवासी गणपत वालको पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गिरीश गणपत पाटील यांच्याकडून आम्हाला प्रदान झालेले आहेत. मालिका वीर चे प्रदान झालेले आहेत ते म्हणजेच कैलाशवासी तेजस गोरखनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुमार गोरखनाथ पाटील यांच्याकडून आपल्याला बहल झालेले आहेत. तर जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. हा सामना सुरू होणार आहे. एक पारीचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये 68 धावा इथं उभ्या केलेत. एकूण 70 धावांचा अव्वाळ इथे केलेत. तर आपण मॅच समरी जर पाहिली तर जबरदस्त फलंदाजी मुकेश यांनी केली. तब्बल 22 धावा केल्या आपल्या संघासाठी. तर पहिला चेंडू फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, चेंडूला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट जर केला असता तर पंचांना विचार करावं लागलं असतं. पण 2 धावा इथं अर्जित झाले. श्री गणेशा झालेला आहे 2 धावाने आणि 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ते 2. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज योगेश म्हात्रे आणि नितीन गवली आहे. तर स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आहे तो म्हणजे भरत मुकादम. खोलवर टप्प्याचा चेंडू तर खोदून काढलेला आहे. चेंडू जमिनीला चाटून पुसून जात आहे त्या डीपमध्ये. मात्र एक धाव घेतलेली नाहीये. निर्धाव चेंडू डॉट चेंडू जातोय. नकार दिलेला आहे नितीन गवले यांनी. पुन्हा सज्ज होतोय योगेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी नितीन याला. फुलटो चेंडू सॉंग करतोय, चेंडूला बिलकुल चेंडू जातोय लांब क्षेत्रामध्ये. एका टाइममध्ये गोल होतोय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतात 4. करतोय गोलंदाज. चौकार खाल्यानंतर संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज योगेश म्हात्रे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉट ऑन बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि कुठली इथं चुकी करतोय, धरतीला दान करतोय चेंडू आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय फलंदाजाला. नितीन गवली 2 धावा अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं झाल्यात. दीपक व्यवस्थित
चे अध्यक्ष चेंडू व्ही शेप मधून डीप मध्ये जातो. एक धाव मात्र पूर्ण करतो. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतो, कारण नितीन यांनी सांगितलंच होतं की स्ट्राईक जास्तीत जास्त मला द्या. त्याचप्रमाणे गणेश यांनी स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि स्ट्राईक मिळते ती नितीन याला. एकदम आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1/11. पुलटो चेंडू सॉंग करतो, चेंडूला भिरकून दिलाय, मात्र जबरदस्त झेल संपादन करतोय आणि अजून एक हादरा बसतोय नो मिलन पायगाव या संघाला. प्रवीण म्हात्रे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता एक जबरदस्त ब्लास्ट केलेला चेंडू भिरकून दिला वाईड श्लॉंगांच्या वरून षटकारासाठी. या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक जे आम्हाला बहाल केलेले आहेत कैलासवासी मणिलाल तुकाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री महेश तुकाराम भोईर यांचं आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये या क्रीडा नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करतोय स्टेजची शोभा वाढवायची आहे. तर या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 17 धावा इथं आलेल्या आहेत. मित्रांनो, क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये आपण विचार केला ना तर 17 ही अशुभ अंक मानले जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा होतो ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय प्रवीण म्हात्रे, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय नितीन याला. तर नो बॉलचा इशारा आलेला आहे. पोलार्ड स्ट्राईकवर आहेत. एक धाव इथं गणली जाते. वेलकम महेश भोईर सर यांचं आगमन झालेले आहेत. तसेच भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे कार्याध्यक्ष श्री मंगेशजी भोईर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. खोलवेट टप्प्याच्या चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय लंग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्राच्या एक धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा इथं अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा इथे केलेल्या आहेत. चांगली कामगिरी आता मात्र करतोय पोलार्ड. पण सज्ज होतोय प्रवीण म्हात्रे. याला सुवर्ण संधी आहे. सुधाकर पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. शॉर्ट चेंडूला स्पंज करतोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन डीप मध्ये. चेंडू जातोय, होतोय गोल. चेंडू जातोय 4 धावांसाठी. जाऊया आपण डीजे कडे. संख्या भारतीय संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 24 धावा झालेत. खरोखर हा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके मारण्याची गरज आहे. हवाई सफर करणं गरजेचं आहे. पुन्हा सज्ज होतोय प्रवीण म्हात्रे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज पोलार्ड. आता मात्र चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न आणि परमेश्वर म्हटलं जातं आणि तेच करताना इथं दोन्ही फलंदाज 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा. आता मात्र झालेल्या 2 षटकांच्या मोबदल्यात 26 धावा इथं झालेल्या आहेत. 69 धावांचं आव्हान असताना मित्रांनो 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये योगेश म्हात्रे यांनी 10 धावा दिल्या. त्यानंतर प्रवीण म्हात्रे यांनी 16 धावा दिल्यात. मग 26 धावा इथं स्कोअरबोर्डवर लागलेल्या आहेत.
तर बघूया तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत गोलंदाज. तर जितेंद्र यांच्यावर गोलंदाजचं संपादन केलेलं आहे. आता मात्र शॉर्ट चेंडू आहे, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो वॅडिश लॉंगॉनच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो. एस नो वेटचं समीकरण कुठेतरी चांगलं होतंय आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा आणि संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा आतापर्यंत झालेले. ते हा सामना जर जिंकायचा असेल तर खरोखरच हवाई सफर करणं गरजेचे आहे उमेश पाटील, कारण 69 धावांचं आव्हान आहे. फुलटो चेंडू स्वांग करतो, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे आणि धरतीला ताण होतो चेंडू. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. चांगलं प्रयत्न केलं होतं, डीपवरून धावत झेल घेण्यासाठी गेलं होतं खेळाडू, पण चेंडू धरतीला ताण होतोय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. 2 धावा इथं अर्जित करते. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 30. आता मात्र चेंडूला बिलकून दिलाय, मिस टाइम फटका, चेंडू हवेत पुन्हा आहे. आता मग पुन्हा एकदा चुकी करतात, पुन्हा एकदा एक आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय. 2 धावा इथं अर्जित झालेत. खरोखर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कलेक्ट द कॅचेस विन द मॅचेस. कॅच लिहिलो मॅच जितलो, कॅच घेणार तोच मॅच जिंकणार. आणि आपल्या आगरी भाषेमध्ये म्हटलं कॅच जिशील तर मॅच जिशील, नाही तर घरात जाशील. पुन्हा सज्ज होतोय जितेंद्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कुठेतरी चुक्या करतात खेळाडू. आता कोलवर टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला खोदून काढलेला आहे, चेंडू जातो या वाईट लॉंगनच्या रिझल्टमध्ये. 1 धाव मात्र इथं मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 33 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा एकदा एक जमिनीला चाटून पुसून चेंडू येतोय डीपमध्ये. 1 धाव पूर्ण करते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं अर्जित करता येतं. 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 35 धावा झालेल्या आहेत. तर 2 धावाने काय होणार नाही उमेश, कारण हा सामना जिंकायचा असेल तर हवाई सफर करणं गरजेचं आहे. मोठे फटके मारणं इथं अनिवार्य झालेलं आहे. पुन्हा सज्ज होतोय जितेंद्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी. फुलटो चेंडू सॉंग करतो, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. अजून एका हादरा बसतो मिलन पायगाव या संघाला. डीजे तसेच स्वर्गीय तृप्ती प्रतीक पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भारवी कमलाकर भोईर तसेच कुमार प्रतीक बजरंग भोईर याच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी ट्रॉफी आलेली आहे. तसेच कैलाशवासी सदाशिव पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री सतीश सदाशिव भोईर यांच्याकडून सन्मान चिन्ह आलेले आहेत. धन्यवाद. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 35 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडू शेष आणि 34 धावांचं जिंकण्यासाठी आव्हान असणारे बघूया. 6 चेंडू शेष आणि 34 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. कशा प्रकारे गोलंदाजी करते ते पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज झालेले आहेत ते म्हणजे देवानंद म्हात्रे. पहिला चेंडू सॉंग करतो, चेंडूला भिरकून दिला, चेंडूला चांगल्या रीतीने रोखण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एका टप्प्यामध्ये चेंडू गोल होतोय. चेंडू जातो 4 धावांसाठी.
ती म्हणजेच 39 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी देवानंद म्हात्रे. चांगला चेंडू होता, जबरदस्त चेंडू होता. अजून एक हादरा बसतोय न्यू मिलन पायगाव या संघाला. कामगिरी गोलंदाजी केलेले, विकेट घेतलेले आहे. नवीन बॅटर येतो तो म्हणजेच राजेश येतोय. बघूया उर्वरित चेंडूमध्ये काय पेश करतोय ते पाहायचं आहे. 4 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडूला बिलकुल त्याला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षण येतो तोपर्यंत 1 धाव इथं घडली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय फलंदाज. धावसंख्या होत आहे त्यामध्ये 40. पुन्हा सज्ज होते गोलंदाज देवानंद म्हात्रे. पुन्हा एकदा चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव इथं होतंय. 1 से ज्यादा कुछ नाही. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे कार्याध्यक्ष तसेच शेलूमाता वॉलचे एक आक्रमक असे सलामीवीर मंगेशजी भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि हॉटेल मराठा पंजाबचे मालक, शेलूमाता वर्ल्ड टीमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मंगेशजी भोईर. आपण जर इथे आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. महेश भोईर उपस्थित आहेत. आपण करूया महेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान. शेलूमाता वर्ल्ड या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू यांचा माजी सभापती चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जातोय. नक्कीच या स्पर्धेसाठी महेशजी भोईर यांचं देखील सहकार्य आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय. मरवाई दिवे 40+ संघाचे कॅप्टन सुधाकर पाटील यांचे शुभ हस्ते महेश भोईर यांना शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलेले आहे. अभिनंदन श्री कालिका माता कालवा टीम अँड हार्ड लक न्यू मिलन पायगाव. या सामन्याचा सामनावीर खेळाडू कोण आहे? की ज्याच्या बॅटमधून धावा आलेत 8 चेंडूमध्ये 28. नाव आहे योगेश पाटील. योगेश 8 चेंडूमध्ये 28, त्याच्यामध्ये नक्की 4 षटकारांचा समाविष्ट आहे. योगेश आपण यायचं आहे. आई गावदेवी सोनाली टीमचं देखील शुभागमन झालेलं आहे. संजय मडवी, कॅप्टन संतोष पाटील, के इंद्रपाल तरे, संजू जोशी अँड ऑल टीम सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आई गावदेवी सोनाली टीम, शेलूमाता वाल, प्रमोदादा भोईर आपण देखील यायचं आहे. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. आपण ही सामनावीर ट्रॉफी दिल्यानंतर लगेच पुढील दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. कालवा टीम, चला सामनावीर योगेश भाऊ आपण पारितोषिक स्वीकारायचे आहेत. तर दिवे गावातील उद्योजक समाजसेवक श्री मोरेश्वर तुकाराम भोईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. मोरेश्वर जी तुकाराम भोईर आपल्या दिवे गावचे समाजसेवक उद्योगपती यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया उमेश. तर मी महेशजी भोईर यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी योगेश याला द्यायची आहे.
जी आम्हाला ॲडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर याचकडून प्रदान झालेली आहे. सामनावीरची ही आकर्षक अशी ट्रॉफी. त्यानंतर मोरेश्वर भोईर यांना विनंती करीन, हे गिफ्ट टेम्पल आहे ती स्वर्गीय जनीबाई शंकर गोंडले यांच्या स्मरणार्थ रोशन शंकर गोंडले याचकडून एक गिफ्ट आलेले आहे. ते मोरेश्वरजी भोईर आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक ते आम्हाला कैलासवासी जयवंती सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र समीर सुरेश तरे याचकडून एक कोल्ड्रिंक आलेले आहे, ते द्यायचे आहे. मैच के बाद कोच ठंडा हो जाए, गर्मीमध्ये थंडीचा एहसास. अभिनंदन योगेश जी.